Hello. Okay. After studying little bit information about Streptococcus pneumoniae, that is morphology, cultural characteristics, biochemicals. In last lecture, we have studied the antigenic and virulence factor of the organism Streptococcus pneumoniae. In this lecture, we will be focusing on the next point, and that is the most important point of this organism, and that is nothing but the pathogenesis. How exactly it causes infection and how exactly the infection results into the disease, that is pathogenesis. Okay, before starting the pathogenesis, let's discuss a short point, and that is the mode of transmission. How the infection of Streptococcus pneumoniae can transmit from one source to another. एका पर्सन पासून दुसऱ्या पर्सन पर्यंत इन्फेक्शन कशा पद्धतीने स्प्रेड होऊ शकतो. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इट इज एन ऑर्गॅनिझम विच कॉजेस pneumonia it is a respiratory disease. So ultimately the spread of this organism, it occurs through the droplets and droplet nuclei. The person who has pneumonia, who coughs, sneezes, laughs during coughing, sneezing and laughing, whatever droplets and droplet nuclei are released into air, that may transmit the organism into another healthy human being. So ultimately droplets and droplet nuclei, they are responsible for transmission of this organism from one source to another, from patient to healthy human being. That is simply the mode of transmission, through droplets and droplet nuclei. Now let's start the point of our interest, and that is the pathogenesis. Pathogenesis मध्ये आपण काय डिस्कस करणार आहे की एक्झॅक्टली इन्फेक्शन होतं कसं आणि ते इन्फेक्शन कशा पद्धतीनं स्प्रेड होतं किंवा कशा पद्धतीने डिसीज मध्ये कन्वर्ट होतं. ओके, सो pathogenesis of this organism, especially the organism first it enters into nasal cavity. आता ऑर्गॅनिझम बॉडी मध्ये एंटर होतो कसा, स्प्रेड कसा होतो आपल्याला समजलं थ्रू ड्रॉपलेट्स अँड ड्रॉपलेट न्यूक्लिया. बट द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, then how exactly organism enters the body? So usually this organism enters the body through first inhalation, direct inhalation of pathogen. So droplet जे, कारण एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की Streptococcus pneumoniae जे ऑर्गॅनिझम्स आहेत, सेल्स आहेत, दे आर कॉमनली फाउंड इन द एअर. सराउंडिंग एअर मध्ये हे ऑर्गॅनिझम्स असतात. त्यामुळे जेव्हा आपण इनहेलेशन करतो त्यावेळी ते ड्रॉपलेट्स न्यूक्लिया मधून ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये इझिली एंटर होऊ शकतो. सो फर्स्ट through inhalation, direct inhalation of air, that may release the organism into the body. Okay, then next after inhalation, second, that is homogeneous transmission or hematogenous transmission. Hematogenous transmission. Hematogenous transmission च्या आधी महत्त्वाचं आहे अजून एक आहे, that is through intranasal route. थ्रू इंट्रानेसल रूट. म्हणजे काय बघा, इंट्रानेसल रूट म्हणजे काय, तर असं समजलं जातं की हा जो ऑर्गॅनिझम आहे, इट इज युजली ट्रॅप्ड इन द नेसल कॅव्हिटी. इन द नेसल कॅव्हिटी बिकॉज ऑफ नेसल म्युकोसा दिस ऑर्गॅनिझम इज ट्रॅप्ड. आणि जेव्हा आपण इनहेलेशन करतो, ब्रिदिंग करतो, डीप ब्रिदिंग करतो, किंवा स्पेशली ड्युरिंग नाईट, हा जो ऑर्गॅनिझम आहे नेसल म्युकोसा मधून बॉडीमध्ये इझिली एंटर होऊ शकतो. इट मे एंटर इनटू द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, that is intranasal route. So usually हा नेसल कॅव्हिटी मध्ये मोस्टली फाउंड केला जातो, पण जेव्हा आपण ब्रीदिंग करतो किंवा इनहेलेशन करतो, स्पेशली ड्युरिंग नाईट, ऑर्गॅनिझम फ्रॉम नेसल कॅव्हिटी मे एंटर इनटू द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट अँड मे कॉज न्यूमोनिया. बॉडीमध्ये आल्यानंतर तो रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मधून बाकीच्या ऑर्गॅनिझम्स मध्ये सुद्धा स्प्रेड होऊ शकतो. म्हणजे तो पेरिटोनियम, म्हणजे जे कॅव्हिटी असते ॲब्डोमेनल कॅव्हिटीच्या सराउंडिंग जे लेयर असतं, कव्हरिंग असतं, ज्याला आपण पेरिटोनियम म्हणतो. सो इट मे ट्रॅव्हल टू पेरिटोनियम, इट मे ट्रॅव्हल टू मेनिंजेस जे ब्रेनचे कव्हरिंग असतं, तो ट्रॅव्हल होऊ शकतो. तो मिडल एअरमध्ये ट्रॅव्हल होऊ शकतो, नेसल कॅव्हिटीमध्ये ट्रॅव्हल होऊ शकतो. म्हणजे बाकीचे जे सगळे ऑर्गन्स आहेत तिथे जाऊन सुद्धा तो इन्फेक्शन कॉज करू शकतो. दॅट ऑकर्स थ्रू हिमॅटोजिनस ट्रान्समिशन. हिमॅटोजिनस मीन्स थ्रू ब्लड. जे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे आपली, त्या सर्क्युलेटरी सिस्टीममधून एकदा ऑर्गॅनिझम बॉडीमध्ये एंटर झाला की मग तो हिमॅटोजेनस ट्रान्समिशन म्हणजे थ्रू ब्लड इट मे ट्रान्सफर टू अदर बॉडी पार्ट्स. सो हाऊ एक्झॅक्टली ऑर्गॅनिझम गेट्स ॲक्सेस इन टू द बॉडी? थ्रू इनहेलेशन, थ्रू हिमॅटोजेनस ट्रान्समिशन अँड थ्रू इंट्रानेसल रूट. वन्स ऑर्गॅनिझम एंटर्स द बॉडी, आता एकदा तो ऑर्गॅनिझम बॉडीमध्ये एंटर झाला तर मग तो काय करतो, इट मे स्टार्ट शोईंग or it may start multiplying.
तो ऑर्गॅनिझम काय करतो मल्टिप्लाय करतो. स्पेशली कोणत्या प्रकारच्या ह्युमन बिईंग मध्ये हा ऑर्गॅनिझम डिसीज कॉज करतो. असं नाही की हा प्रत्येक ऑर्गॅनिझम प्रत्येक ह्युमन बिईंग मध्ये डिसीज कॉज करत नाही. इट मे इन्फेक्ट द ह्युमन बिईंग हु हॅज अ पुअर इम्युनिटी और इम्पेयर्ड इम्युनिटी, ज्यांची इम्युनिटी पुअर असते किंवा इम्पेयर्ड असते. इम्पेयर्ड म्हणजे इम्युनो सप्रेस पेशंट जो आहे अशा पेशंट मध्ये हा ऑर्गॅनिझम इझिली मल्टिप्लाय होतो. So ultimately, just like Pseudomonas, this is also an organism which causes infection disease in immunocompromised patient. Okay, so immunocompromised patient मध्ये म्हणजे immunity weak कधी होते? First, whenever there is abnormalities in the respiratory tract. जेव्हा स्पेशली अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये जेव्हा ॲबनॉर्मॅलिटीज येते. ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे काय तर especially due to viral infection, through fungal infection or bacterial infection. So viral infection or fungal infection or bacterial infection in the upper respiratory tract may cause abnormalities in the upper respiratory tract. And मग त्यावेळी तो organism easily multiply होऊ शकतो. That may cause pneumonia. It may also cause disease when there is loss of splenic function. Loss of splenic function means spleen. We know the organ spleen, and spleen is responsible for release of WBCs, white blood cells release करतात. White blood cells they contribute towards the immune response. So जेव्हा स्प्लीनचं फंक्शन लॉस होतं त्यावेळी WBC सुद्धा इनफ अमाउंट मध्ये सिक्रेट किंवा रिलीज केले जात नाही आणि त्यामुळे पेशंटची इम्युनिटी कशी होते बिकम्स पुअर. So when this organism causes disease, when there is abnormalities in the upper respiratory tract, beside that when there is a loss of function of the spleen and as a result no WBCs are synthesized, or if the asplenia is observed. asplenia म्हणजे काय की काही पेशंट काही असे इंडिव्हिज्युअल्स असतात की ज्यांच्यामध्ये स्प्लीन ऑब्झर्वच केलं जातं, कम्प्लीटली डिसअपिअर असतं स्प्लीन. तर अशा वेळेला ऑब्व्हियसली WBCs नसणार सर, त्यामुळे पुन्हा इम्युनिटी पोअर होणार. सिमिलरली सिकल सेल ॲनिमिया, वी ऑल नो दॅट सिकल सेल ॲनिमिया मध्ये RBCs जे आहेत रेड ब्लड सेल्स यांचं डिस्ट्रक्शन केलं जातं. त्यांचा शेप हा सिकल लाईक होतो आणि RBCचं डिस्ट्रक्शन होतं आणि ॲनिमिया होतं. सो अंडर सच कंडिशन तो जो पॅथोजन आहे स्ट्रेप्टोकोकस निमोनी तो इझिली मल्टिप्लाय होतो आणि इट मे कॉज डिसीज. सो नॉर्मल जरी आपल्या तो नेसल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असला, मॅक्झिमम इंडिव्हिज्युअलच्या नेसल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट असला तरी सगळ्यांच्यामध्ये डिसीज कॉज करतो असं नाही. रिझन काय आहे की रिझन इम्युनिटी मॅटर करते. ज्यांची इम्युनिटी पुअर असेल अशा वेळी तो ऑर्गॅनिझम मल्टिप्लाय होऊ शकतो. कारण रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये आल्यानंतर आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये स्पेशली लंग्स मध्ये मॅक्रोफॅजेस असतात ज्याला आपण अल्व्हिओलर मॅक्रोफॅज म्हणतो. अल्व्हिओलर मॅक्रोफॅज काय करतं तर पॅथोजनला डिस्ट्रॉय करतं, त्यांचं फॅगोसायटोसिस करतं. पण जर इम्युनिटी पुअर असेल, इम्युनिटी विल डेव्हलप नसेल तर अशा वेळी काय होतं की इझिली तो पॅथोजन आहे तो मल्टिप्लाय होऊ शकतो आणि इट मे कॉज इन्फ्लामेशन ऑफ द लंग्स किंवा रेस्पिरेटरी इलनेस कॉज करू शकतो. So this is how the organism enters and it may cause disease. मग प्रश्न असा येतो तुमचा की कोणत्या कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन हा ऑर्गॅनिझम कॉज करू शकतो. दॅट इज हाऊ मेनी टाइप्स ऑफ इन्फेक्शन दिस ऑर्गॅनिझम मे कॉज. फर्स्ट, the most important type of infection caused by this organism is pneumonia. Pneumonia. त्याच्या नावातच आहे, स्पेसिसच्या नावातच आहे. Pneumony means which causes pneumonia. So Streptococcus pneumoniae, it is a pathogen which causes pneumonia. What is pneumonia? Pneumonia means any infection that may inflames alveoli and it gets filled with fluid. ज्याला आपण पोडियम आपण म्हणतो. So any infection that may inflames alveoli म्हणजेच these are the air sac, lungs मध्ये प्रेझेंट असलेल्या air sac आहेत. आपण हे डिस्कस करणार आहे सगळं. So pneumonia, how it can be defined? It can be defined as any infection that inflames alveoli. Alveoli इन्फ्लामेशन होतं आणि त्यामुळे काय होतं, alveoli gets filled with the fluid. त्याच्यामध्ये काय होतं, जे फ्लुइड आहे ब्लड कॅपिलरीज मधलं जे फ्लुइड असतं ते अल्व्हिओलामध्ये फिल होतं. त्यामुळे अल्व्हिओला काय होतं, त्याचं गॅसेस एक्सचेंज करत नाही आणि त्यामुळे मग निमोनिया डेव्हलप होतं. ओके, सो दिस इज अ डेफिनेशन फॉर निमोनिया. दिस इज हाऊ वी कॅन डिफाइन द निमोनिया
any infection that may influence the alveoli, and then alveoli gets filled with the fluid. Now let's discuss the pneumonia in detail, little bit detail. आता डिटेल मध्ये न्यूमोनिया डिस्कस करण्याआधी आपल्याला लंग्सची अनाटॉमी माहिती असते, एक्झॅक्टली लंग्स कसे फंक्शन करतात, त्याच्यामध्ये काय काय असतं. ओके, तर आपल्याला दिसेल बघा, दोन लंग्स आहेत, राईट लंग आणि लेफ्ट लंग. ओके, राईट लंग आणि लेफ्ट लंग, आणि इथं दिस पाईप इज कॉल्ड एज ट्रॅकिया. दिस इज कॉल्ड एज ट्रॅकिया. ट्रॅकियाचं काम काय असतं, विंड पाईप, म्हणजे एअर जी नेसल कॅव्हिटीमध्ये आपण इनहेल करतो ती एअर लंग्स मध्ये पास करण्याचं काम ही विंड पाईप, ज्याला आपण ट्रॅकिया म्हणतो, ते करत असतो. सो ट्रॅकिया इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेलेशन अँड ट्रान्सपोर्ट ऑफ एअर इनटू द लंग्स. ओके, राईट लंग अँड लेफ्ट लंग. आता या लंग्स मध्ये तुम्ही जर बघितलं तर बघा, पहिल्यांदा असं स्ट्रक्चर दिसतं, दिस इज कॉल्ड ट्रॅकिया. ट्रॅकिया पुन्हा डिवाइड होतं फर्दर इनटू ब्रोंका. हा ट्रॅकिया आला, ट्रॅकिया म्हणजे एअर इथून आली आणि इथं लंग्स मध्ये येऊन ते फर्दर डिवाइड होतं इनटू ब्रोंका. सो दीज आर कॉल्ड एज ब्रोंका. यांना आपण राईट मेन ब्रोंका अँड लेफ्ट मेन ब्रोंका असं. दिस इज कॉल्ड एज लेफ्ट मेन ब्रोंका किंवा ब्रोंकस असं म्हटलं जातं. सो दिस इज राईट मेन ब्रोंका, दिस इज लेफ्ट मेन ब्रोंका. So trachea is connected with the bronchi. Okay, आता पुढं हे जे ब्रोंका आहेत, स्पेशली जे राईट ब्रोंका आहेत, हे पुढे जाऊन पुन्हा डिवाइड होतात इनटू 3 सेगमेंट्स. ओके, इथं बघा, हे जे ब्रोंका आहेत, हा आता एक ब्रोंका आला. ओके, हा एक ब्रोंका आहे, हा ब्रोंका पुढे जाऊन 3 सेगमेंट मध्ये डिवाइड झाला. ओके, एक 2 हा एक झाला, हा दुसरा आणि हा तिसरा. सिमिलरली इथं एक आहे, 1 2 3 सेगमेंट्स मध्ये डिवाइड होतात. म्हणजे हे असे हे जे ब्रोंका आहेत, दे आर डिवाइडेड इनटू 3 segments, and these segments are called as lobes. These are called as lobes. And lobes. And finally, हे lobes पुन्हा further divide होतात into bronchioles. Okay, we have nothing to do with the anatomy, especially while studying the pneumonia. पण आपल्याला फक्त pneumonia मध्ये एक्झॅक्टली इन्फ्लेमेशन काय होतं, कसं होतं हे समजण्यासाठी आपल्याला एवढं स्टडी करायचं. सो trachea is connected with the bronchi, right bronchi, left bronchi. Then bronchi is divided into lobes. Okay, 1 2 3 lobes. Especially बघा, राईट जे लंग आहे, राईट लंग, इट इज त्याचा जो ब्रोंका आहे, ब्रोंका इज डिवाइडेड इनटू 3 lobes. 1 2 3 1 2 3 1 2 3. आणि लेफ्ट जे लंग्स आहे त्याच्यामध्ये जे ब्रोंका आहे, दोज आर डिवाइडेड इनटू 2 lobes. 1 2 1 2 1 2. So it is bilobe, it is trilobed. Okay, इथं बघा 1 2 3 lobes आहेत आणि फर्दर जे lobes आहेत, lobes gets divided into bronchioles. आणि bronchiole इथं टर्मिनसला काही एअर सॅक्स अटॅच असतात आणि दोज एअर सॅक्स आर कॉल्ड ॲज अल्व्हिओलाय. इथं रेड कलर जे दिसतो तुम्हाला, दीज आर कॉल्ड ॲज अल्व्हिओलाय. आणि या अल्व्हिओलायचंच इन्फ्लामेशन होतं, स्पेशली न्यूमोनिया. Okay, so this is how we can elaborate the structure of lung. Okay, आता काय होतं बघा, whenever there is an infection, कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन असेल, pneumonia is not only caused by Streptococcus pneumoniae, but pneumonia can also be caused by other organisms like Klebsiella pneumoniae सुद्धा pneumonia cause करू शकतो. Then Streptococcus pyogenes सुद्धा pneumonia cause करू शकतो. Haemophilus influenzae can also cause pneumonia. So pneumonia is not only caused by Streptococcus, but other organisms like Haemophilus, then another organism like Staphylococcus aureus can also cause pneumonia. Some fungus and viruses are also responsible for pneumonia. Okay, so any infection, कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन झालं तर एक्झॅक्टली काय होतं बघा. इन्फेक्शन झालं, ऑर्गॅनिझम आला, पहिल्यांदा ऑर्गॅनिझम कुठं आला, नेसल कॅव्हिटी. पहिल्यांदा तो आला नेसल कॅव्हिटी, म्हणजे नेसल रूट मध्ये आला तो. नेसल कॅव्हिटी मधून ऑर्गॅनिझम कुठे येतो, नेसोफॅरिंग्स. नेसोफॅरिंग्स आपल्याला माहिती आहे, इट इज अन अपर पार्ट ऑफ फॅरिंग्स. सो नेसोफॅरिंग्स मध्ये आला.
फ्रॉम नेसोफॅरिंग्स और फ्रॉम नेसल म्युकोसा ऑर्गॅनिझम एंटर्स द ब्रॉन्किया. हे जे ब्रॉन्किया आहेत या ब्रॉन्किया किंवा ब्रॉन्कस मध्ये तो ऑर्गॅनिझम एंटर. सो नेसल कॅव्हिटी मधून नेसोफॅरिंग्स मध्ये आला, नेसोफॅरिंग्स मधून तो आला आता ब्रॉन्कस मध्ये. ओके. आणि मग ब्रॉन्कस मधून लोब्स आणि लोब्स मधून तो अल्व्हिओला मध्ये येतो. अल्व्हिओला मध्ये आल्यानंतर काय होतं की अल्व्हिओलाचे इन्फ्लामेशन स्टार्ट होतं. Whenever alveoli gets infected, as per the definition, any infection may inflame the alveoli. So let's see, this is a typical structure of alveoli. So जेव्हा हा जो ऑर्गॅनिझम आहे, हा ऑर्गॅनिझम सपोज हा असा आला आणि हा थ्रू द ट्रॅकिया, देन ब्रोंकस, देन थ्रू लोब्स अँड देन थ्रू ब्रोंक्युल्स इट एंटर्स इनटू द अल्व्हिओला. अल्व्हिओला मध्ये जेव्हा पॅथोजन येतो, दॅट टाइम देयर इज इन्फ्लामेशन ऑफ अल्व्हिओला. तिथे काय होतं, अल्व्हिओलाचं इन्फ्लामेशन होतं. सो अल्व्हिओला गेट्स इन्फ्लाम्ड, त्याचं इन्फ्लेमेशन होतं. आपल्याला माहिती आहे इन्फ्लामेशन इज कॅरेक्टराइज्ड बाय मल्टिपल कॅरेक्टर्स लाईक रेडनेस, हॉटनेस, स्वेलिंग अँड पेन. सो त्यावेळी काय होतं बघा, दिस इज अ ब्लड कॅपिलरी. हा जो भाग दिसतो तुम्हाला, हा ब्लड कॅपिलरीचा भाग आहे. आता नॉर्मल फंक्शन सांगतो मी अल्व्हिओलाचं काय असतं. अल्व्हिओला आर कॉल्ड ॲज एअर सॅक. यांना आपण काय म्हणतो, एअर सॅक म्हणतो. आणि याचं फंक्शन काय असतं, गॅसेस एक्सचेंज. गॅसेस एक्सचेंज करतो कोणासोबत, तर ब्लड कॅपिलरी. लुक ॲट दिस इज अ ब्लड कॅपिलरी. ब्लड कॅपिलरी मधून जो CO2 आहे, तो CO2 इथं वर रिलीज केला जातो अल्व्हिओला मध्ये. सो CO2 इज रिलीज इनटू अल्व्हिओला आणि अल्व्हिओला मधून ऑक्सिजन या ब्लड मध्ये ट्रान्सफर केला जातो. सो ऑक्सिजन अल्व्हिओला मधून ब्लड कॅपिलरी मध्ये आणि ब्लड कॅपिलरी मधून CO2 अल्व्हिओला मध्ये. म्हणजे गॅसेस एक्सचेंज करण्याचं काम कोण करतं, अल्व्हिओला करतं. आपण जेव्हा ब्रीदिंग करतो, इनहेलेशन करतो, त्यावेळी जे गॅसेस एक्सचेंज करणारे जे सॅक्स असतात, एअर सॅक, त्यांना आपण काय म्हणतो, अल्व्हिओला. सो इन दिस वे अल्व्हिओला आर रिस्पॉन्सिबल फॉर गॅसेस एक्सचेंज. Whenever there is an infection or an inflammation of alveola, that time तेव्हा काय होतं बघा की हे जे ब्लड कॅपिलरीज आहेत, ब्लड कॅपिलरीचं डायलेशन होतं, वॅसो डायलेशन होतं, म्हणजे त्याचा डायमीटर इन्क्रीज होतो, परमेबिलिटी इन्क्रीज होते आणि ॲज अ रिझल्ट म्हणजे जेव्हा इन्फ्लामेशन होतं, नॉर्मली दिस अल्व्हिओला इज फिल्ड विथ गॅसेस. ओके. बट जेव्हा इन्फ्लामेशन होतं त्यावेळी कॅपिलरी मधून काय होतं, सगळं जे फ्लुइड आहे ते फ्लुइड सगळं या अल्व्हिओला मध्ये ऍक्टिव्हेट झालं. जेव्हा इन्फ्लामेशन होतं त्यावेळी या ब्लड कॅपिलरी मधून जे फ्लुइड आहे, ब्लड असेल किंवा जे आपण लिम्फ म्हणतो, ते सगळं इथे येऊन ऍक्टिव्हेट झालं. आणि मग या ज्या अल्व्हिओला आहेत, दे गेट्स फिल्ड विथ द फ्लुइड, ज्याला आपण ओडेमा म्हणतो. ओके. हे सगळे फ्लुइड, आता हे सगळेच अल्व्हिओला फिल झाले, कम्प्लिटली फिल्ड विथ द फ्लुइड, स्पेशली पस, लिम्फ किंवा ब्लड असतं किंवा पस असतं, इन्फ्लामेशन झाल्यानंतर रिलीज झालेलं, तर या कॅपिलरी मधून सगळे या अल्व्हिओला मध्ये येतं. आणि ॲज अ रिझल्ट काय होतं बघा, नाव अल्व्हिओला आर अनेबल टू डू गॅसेस एक्सचेंज. आता ते कोणत्याही प्रकारचं गॅसेस एक्सचेंज करत नाहीत. त्यांचं काम काय असतं, CO2 रिलीज करणं, CO2 ऍक्सेप्ट करणं, O2 रिलीज करणं इनटू द ब्लड कॅपिलरीज. पण इन्फ्लामेशन झाल्यामुळे काय झालं की अल्व्हिओला गेट्स फिल्ड विथ द फ्लुइड आणि अशा वेळी दे आर अनेबल टू डू गॅसेस एक्सचेंज. आणि मग ज्या पेशंटमध्ये अशी कंडिशन आहे, दोज पेशंट दे सफर फ्रॉम डिफिकल्टी इन ब्रीदिंग, as well as they suffer from chest pain. So difficulty in breathing, chest pain, then fever starts, then vomiting starts, then diarrhea starts, and these are some symptoms of pneumonia. So sequentially आता इन्फेक्शन हे सगळं स्प्रेड व्हायला लागतं. जेव्हा अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये स्पेशली लंग्स मध्ये इन्फेक्शन होतं त्यावेळी चेस्ट पेन, डिफिकल्टी इन ब्रीदिंग, कफ फॉर्मेशन व्हायला लागतं, स्पेशली थिक कफ फॉर्मेशन व्हायला लागतं. हे सगळे सिम्पटम्स त्यावेळी अपेअर होतात. So this is how the pneumonia can be caused by any organism, not only Streptococcus pneumoniae, but it can also be caused by any other organism, जे आपण already discuss केले. So this is a mechanism. Once again I repeat, organism through nasal cavity enters into the nasopharynx, means it enters into the pharynx. Through nasopharynx, it enters into trachea and finally through trachea it travels through bronchi, then through lobes and finally to the अल्व्हिओला. अल्व्हिओलामध्ये आल्यानंतर काय होतं की जे ब्लड कॅपिलरी आहे तिथं वॅसोडायलेशन होतं, इन्फ्लामेशन व्हायला लागतं अल्व्हिओलाचं. इन्फ्लामेशन झाले की ब्लड कॅपिलरीज काय होतं, वॅसो डायलेशन होतं, डायमीटर इन्क्रीज होतं. डायमीटर इन्क्रीज झाला, परमेबिलिटी इन्क्रीज झाली,
ब्लड मधून सॉरी या कॅपिलरी मधून जे काही लिक्विड आहे ते लिक्विड अल्व्हिओला मध्ये येतं. अल्व्हिओला गेट्स फिल्ड विथ द फ्लुइड especially with the pus, and that time it becomes unable to perform the gaseous exchange function, and in this way the pneumonia can be caused. So this is a pathogenesis of pneumonia. Clear? Based upon the site of infection, the pneumonia can be classified into two types. First, lobar pneumonia. Lobar pneumonia, and the second type of pneumonia is bronchopneumonia. So कोणत्या साइट मध्ये इन्फेक्शन कॉज करतो त्यानुसार किंवा किती प्रमाणात तो स्प्रेड होऊ शकतो त्यानुसार दोन टाइप्स आहेत. फर्स्ट टाइप इज लोबर pneumonia and second bronchopneumonia. What mean by lobar pneumonia? लोबर pneumonia आपण लोब्स मध्ये स्टडी केलं बघा. हे जेव्हा ब्रोंकाय आहे ते ब्रोंकाय पुढे जाऊन पुन्हा डिवाइड होतं कशामध्ये तर लोब्स मध्ये. तर कुठल्याही एका लोब मध्ये जेव्हा इन्फेक्शन होतं पूर्ण सगळ्या लंग्स मध्ये नाहीये, फक्त कुठल्याही एका लोब्स मध्ये, म्हणजे एक्झाम्पल समजा हा ब्रोंकाय आहे हे तीन लोब्स मध्ये डिवाइड झालं. यापैकी कुठल्याही एका लोब मध्ये जेव्हा इन्फेक्शन होतं किंवा एका सेगमेंट मध्ये इन्फेक्शन होतं, तीन सेगमेंट आहेत ज्याला आपण तीन लोब्स म्हणतो. सो जेव्हा एका कुठल्याही लोब मध्ये इन्फेक्शन होतं that time that pneumonia is called as lobar pneumonia. Lobar pneumonia simply it is the infection of any single lobe of either right lung or left lung. कुठल्याही लोब्स मध्ये असेल तर तेव्हा आपण त्याला लोबर pneumonia म्हणतो. लोबर pneumonia हा पूर्ण लंग मध्ये डिसेमिनेट किंवा स्प्रेड होत नाही, तो फक्त टिपिकल लोब्स मध्ये लिमिटेड राहतो. ऑन द अदर हँड ब्रोंका और ब्रोंकोन्यूमोनिया. ब्रोंकोन्यूमोनिया म्हणजे काय, पूर्ण ब्रोंकसचा न्यूमोनिया. ब्रोंकस मध्ये जेव्हा इन्फ्लामेशन होतं आणि अशा वेळी हे जे इन्फेक्शन आहे हे इन्फेक्शन ब्रोंकस मधून नंतर लोब्स मध्ये, लोब्स मधून अल्व्हिओला मध्ये, अल्व्हिओला मधून पुढे बाकीच्या ऑर्गन्स मध्ये सुद्धा ट्रान्सफर होऊ शकतो. म्हणजे ब्रोंकोन्यूमोनिया इट कॅन डिसेमिनेट टू अदर बॉडी पार्ट्स. लोबर न्यूमोनिया हा लोब्स स्वतः लिमिटेड असतो. ब्रोंकोन्यूमोनिया हा ब्रोंकसचा न्यूमोनिया इन्फ्लामेशन, and then it can spread to other body parts. So याचा dissemination किंवा spread कमी आहे, याचा dissemination comparatively जास्त होतं. So these are the two types of pneumonia. Lobar pneumonia is also called as segmented pneumonia. कारण ते लोब्स हे सेगमेंटेड असतात, तीन सेगमेंट्स मध्ये डिवाइड झालेलं असतो ब्रोंकाय, त्याला आपण ट्रायलोब्स किंवा बायलोब्स म्हणतो, म्हणून त्याला सेगमेंटेड किंवा लोबर न्यूमोनिया असं म्हणतात. लोबर न्यूमोनिया हा स्पेशली जे ॲडल्ट्स आहेत त्या ॲडल्ट्समध्ये लोबर न्यूमोनिया बघायला मिळतो. आणि ब्रोंकोन्यूमोनिया हा स्पेशली कोणामध्ये तर ज्यांची इम्युनिटी पुअर आहे, म्हणजे कोण, चिल्ड्रन्स किंवा एज ओल्ड पर्सन जे त्यांच्यामध्ये ब्रोंकोन्यूमोनिया असतो. आणि ॲडल्ट्समध्ये, यंग ॲडल्ट्समध्ये कोणता असतो तर लोबर न्यूमोनिया. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द न्यूमोनिया कॉज्ड बाय स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया. Streptococcus pneumoniae it also causes other types of infections. So pneumonia cause करतो, but beside that it can also cause other infections like it can cause meningitis. Meningitis means it is an inflammation of meninge. It is an inflammation of meninge. Meninge म्हणजे काय, it is a covering of brain. जेव्हा ब्रेनचं कव्हरिंग ज्याला मेनिंजेस म्हणतो आपण त्याचा इन्फ्लामेशन होतो, दॅट इज कॉल्ड ॲज मेनिंजायटिस. मग हा ऑर्गॅनिझम आपल्या फॅरिंग्स मधून किंवा अल्व्हिओला मधून ब्रेन पण कसा ट्रान्सफर होतो तर हेमॅटोजिनस डिसेमिनेशन, म्हणजे थ्रू ब्लड ऑर्गॅनिझम फ्रॉम फॅरिंग्स और फ्रॉम लंग्स मे ट्रान्सपोर्ट टू द मेनिंजेस, and then it may cause inflammation of meninges, that is known as meningitis. Especially meningitis is commonly caused by Neisseria meningis. Neisseria meningitis हा जो ऑर्गॅनिझम आहे हा युजली meningitis कॉज करतो. बट besides meningitis, स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया सुद्धा meningitis कॉज करतो. आपण आधी बघितलेला सुडोमोनास एरोजिनस सुद्धा meningitis कॉज करू शकतो. कॉमनली हा जो ऑर्गॅनिझम आहे Neisseria meningitis हा
मेनिंजायटिस कॉज करण्यासाठी ओळखला जातो किंवा आयडेंटिफाय केला जातो. बट स्ट्रेप्टोकोकस निमोनिया हा सेकंड कॉज असतो मेनिंजायटिसचा. सुडोमोनास एरोजिनस सुद्धा मेनिंजायटिस कॉज करू शकतो. सो मेनिंजायटिस इज ऑल्सो कॉज, म्हणजे जेव्हा फॅरिंग्स असेल किंवा अल्व्हिओलामधून तो ऑर्गॅनिझम ब्लडमध्ये येतो आणि मग ब्लडमधून तो ऑर्गॅनिझम मेनिंज पर्यंत ट्रान्सफर होतो आणि तिथे जाऊन तो इन्फ्लामेशन कॉज होतो, ज्याला आपण काय म्हणतो मेनिंजायटिस. इट कॅन ऑल्सो कॉज नेक्स्ट टाइप ऑफ इन्फेक्शन, दॅट इज बॅक्टेरियमिया. बॅक्टेरियमिया म्हणजे जेव्हा पॅथोजन ब्लडमध्ये एंटर होतो, इन्फेक्शन इन टू द ब्लड. मेनिंजायटिसमधून किंवा निमोनियामधून जो पॅथोजन रिलीज झालेला लंग्समधून, मेनिंजिसमधून, अल्व्हिओलामधून जो पॅथोजन रिलीज झाला तो ब्लडमध्ये एंटर होतो आणि जेव्हा पॅथोजन ब्लडमध्ये एंटर होतो दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज बॅक्टेरियमिया. ओके, सो बॅक्टेरियमिया सुद्धा कॉज करतो हा स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. Okay, so these are the common infections caused by Streptococcus pneumoniae, but this organism is also known to cause some other infections. हे कॉमन आहे त्याचे, म्हणजे निमोनिया कॉज करतो, मेनिंजायटिस कॉज करतो, बॅक्टेरियमिया कॉज करतो. याच्या व्यतिरिक्त देखील तो काही अजून डिसीज कॉज करतो किंवा इन्फेक्शन्स कॉज करतो. लाईक इट कॉजेस पेरिटोनायटिस. Peritonitis means it is an inflammation of peritoneum. Abdominal cavity च्या अराउंड जे कव्हरिंग असतं ज्याला आपण पेरिटोनियम म्हणतो. पेरिटोनियम इट इज अ कव्हरिंग ऑफ abdominal cavity. आणि जेव्हा त्याचा इन्फ्लामेशन होतं दॅट इज कॉल्ड ॲज पेरिटोनायटिस. पेरिटोनायटिस कॉज्ड बाय स्ट्रेप्टोकोकस निमोनिया. देन ओटायटिस मीडिया. It can also cause otitis media. Otitis media means inflammation of middle ear. It is an inflammation of middle ear. This organism, it can also cause endocarditis, inflammation of heart covering. Endocarditis, heart जे covering आहे त्याच्यावर इन्फेक्शन कॉज करतो. Endocarditis. It may cause sinusitis. सायनुसायटिस म्हणजे काय, तर आपल्या नेसल कॅव्हिटीमध्ये 4 एअर फिल्ड स्पेसेस असतात. एअर फिल्ड स्पेसेस ज्यांना आपण सायनसेस म्हणतो, नेसल कॅव्हिटीमध्ये असतात 4 एअर फिल्ड स्पेसेस. दोज आर कॉल्ड ॲज सायनसेस. आणि सायनसेसचं जेव्हा इन्फ्लामेशन होतं दॅट इज कॉल्ड ॲज सायनुसायटिस. सो इट मे ऑल्सो कॉज सायनुसायटिस. ओके, बिसाइड दिस इट मे कॉज keratitis. Okay, so these are the different types of infections caused by Streptococcus pneumoniae along with pneumonia, meningitis and bacteremia. Okay, so this is all about the pathophysiology, that is nothing but the pathogenesis of the Streptococcus pneumoniae. One more important thing, that हे जेव्हा इन्फेक्शन कॉज करतो तेव्हा तो सपोरेटिव्ह इन्फेक्शन कॉज करतो. म्हणजे या सगळ्या ऑर्गन्स मध्ये कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन असतं, सपोरेटिव्ह, म्हणजे पस फॉर्मेशन करतो. जे लिजन्स आपण ऑब्झर्व करणार आहे या सगळ्या ऑर्गन्समध्ये, तर त्या ऑर्गन्समध्ये कोणत्या प्रकारचे लिजन्स असतात, तर एस्पेशली सपोरेटिव्ह लिजन्स आर ऑब्झर्व. सपोरेटिव्ह लिजन्स मीन्स पस इज फॉर्म इन टू दिस पर्टिक्युलर ऑर्गन्स. सो दिस इज ऑल अबाउट द pathogenesis of Streptococcus pneumoniae. Clear? Thank you.